मारतो, संत मारत नाही. पाप्याला पुण्यवान करतात त्यांना संत म्हणतात. त्याचं परत वाक्य नाही. देव नाही, अख्ख्या बाह्याने लक्ष्मी पूजली दिवाळीला. अख्ख्या घरातलं काढ, कपाटातलं काढ, ते लक्ष्मी पुढे ठेव. मग तुम्ही गरीब का? लक्ष्मी तर डामाडावलात पुढली. जाम झाली लक्ष्मी गुलाबजांबू खाऊन. त्याचं उत्तर सांगा. उत्तर नीट आहे का? नुसती लक्ष्मी पूजणाऱ्याला कधीच लक्ष्मी मिळत नाही, कधीच नाही. नाही, नारायण पूजला तर लक्ष्मी आहे. आम्ही नारायण हुसकून दिलाय आणि लक्ष्मीला लाडू चाललेत. मेले तुम्ही तसं. हे मी बोलत नाही, बाबाला विचारा. लक्ष्मी सहित शोभे. आणि 18व्या अध्यायाला विचारा ना, चंद्र आलाय का? चंद्रिका आली. शंभू आला की अंबिका आली. संत आले का विवेक आले. दया आलं का धर्म आला. सुमन आले की वैने आले. भाग्य आलं का उलस आला. राव आलं की कटक आलं. सज्जन आलं की स्वैरिक आलं. वनवी आलं का गुरु आलं. आणि गुरु आलं का ज्ञान आलं. ज्ञान आलं का आत्मदर्शन आलं. आणि आत्मदर्शन आलं का शांती झाली. ओव्या घरी गेल्या उचका इथे आहे उचका. पुन्हा उलट सांगतो, देव पूजला ना, नाही पूजलं तरी चालेल. संत पूजले म्हणून 10वा अध्याय असं म्हणतो. ओवी ऐका. 12वा अध्याय असं म्हणतो, अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आणि ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं ध्यान. पण 10वा अध्याय असं म्हणतो, आतापर्यंत जगात बोंबलत हिंडणाऱ्यांना देव भेटला नाही. हे बायका पोरं सोडायला बोंबलत आणि ह्या सगळ्या लबाड्या आहेत. महाराज कोणत्या ग्रंथात लिहिलंय मला सांगा? उपवास केल्यावर देव भेटतो. एखादा संत दाखवा. ही उपवास करणारी जी लोक आहेत ही मनोरुग्ण लोक आहेत, डोक्यातून गेलेली लोक आहेत. आठवड्यातून एक उपवास ठीक आहे. सोमवारी वारकरी म्हणून सोमवार ठीक आहे. वैष्णव म्हणून एकादश ठीक आहे. महिनाभर उपवास त्या बापान धरला होता. महिनाभर आणि लफडे सगळे चालू. काय उपवास आहे? तुम्ही वाचिता कुठं तर ओवे बघा ना. ओवे सांगतो ना पटापटा. तुम्ही शरीरा न पिडावे. तुम्ही व्रत नियम न करावे. तुम्ही देवांतरा न भजावे. तुम्ही तीर्थासी ना जावे. तुम्ही स्वधर्मा ते यशावे. उचका घरी गेलेले ओवे. 3ऱ्या अध्यायातले ओवे. उचका. कोण सांगितलं तुम्हाला? उपवास कर, मौन पाळा. कोण सांगितलं? तुम्ही वाचला कोणता ग्रंथ? चला काशीला, खर्च पैसे. कोण सांगितलं तुम्हाला? वाक्य सांगा. कर्म हाच देव आणि कर्म हा देव आहे हे विश्वाला ज्यांनी दाखवून ठेवलं त्यांची आज बीज आहे. हे ध्यानात ठेवा. कर्म हाच देव आहे. उलट सांगा, अख्खं जग देवाची पूजा करतंय. हो, अख्खं जग देवाची पूजा करतंय. देव तुकोबारायची पूजा करीत होते. अख्खं जग देवाची पूजा करतंय. देव तुकोबारायची पूजा करीत होते. झाडाच्या परिसरात जन्माला येणारी माणसं किती भाग्यवान आहेत याचा विचार करा. तुम्ही अजून माळा घातला नाही तो भाग वेगळा आहे. पण तुम्ही अभ्यास करा. परत मागण येतो. सगळे संत देवाकडे गेलेत. सावता बाबा असे संत देव त्यांच्याकडे आलेत आणि सगळं जग देवाची पूजा करतंय. देव तुकोबारायची पूजा करीत होते. जया पूजिले आदरे पांडुरंगी. म्हणून ओवी 30 सांगतो, कर्म हाच देव आहे. 2 ओव्या झाल्या बरं का. पण 10वा अध्यायाचं थोडं उलट सांगतो अजून. काय म्हणतो 10वा अध्याय? संपत्ती आली का दया येत नाही. दया आली की संपत्ती येत नाही. आणि दोन्ही जर आले तर तो देव झाल्याशिवाय राहत. आणि अर्जुना तीच माझी विभूती आहे असं 10व्या अध्यायाचं म्हणणं आहे. आता उलट फिरवतो तुम्हाला. संपत्ती आली की दया येत नाही. दया आली संपत्ती येत नाही. आणि दोन्ही जर आले तर तो देव झाल्याशिवाय राहत नाही. आणि जे झाले त्यांची आज बीज आहे. गोठाळा ध्यानात ठेवा. देव एवढे ग्रंथ झालेत जेवढे सगळ्या ग्रंथाने तुम्हाला 5च गोष्टी सांगितल्यात. 1 भजन करा. 2 नीट वागा. 3 नीतीनं जगा. 4 आईची काळ्या आईची गोठ्यातल्या गायची सेवा करा. आणि 5 शरीर एकदाच आहे पुन्हा मिळणार नाही वापर चांगला करा. याच्यापेक्षा सांगितलं काय? वाचा ग्रंथ. रामायण पाठ करून काय करतो तू?
काय करशील काय? तुझ्या रामायण तर पाठ आहे, काय करशील तू? तुझी तुझ्या भावाची मारामारी तर 3 वेळा झालीची, मग तू रामायण केली. भावाची पोर करून बाई सुखवत असते का? पागलपणा आहे का नाही? तुला अक्कल आहे का काही? अगं काही झालं ते त्याची पोरगी आहे, तू त्याची बहीण आहे, साधं डोकं आहे का? आणि त्यांनी जी विचारायचं आम्हाला, प्रस्थान कधी आहे? नोकरीला आहे तू, इनामदारीने जागा ना, पगारावरच भागवा. कशाला गरीब मातीत घालता? याचे 20 खाय, त्याचे 30 खाय, त्याचे 40 खाय. रिटायर झाल्यावर येडे होऊन हिंडतात. कुत्रीचा मुका घे, बोकडाचा मुका घे. तुम्ही गार्डन मध्ये जाऊन पहा, सगळे असेच येडे बसत राहतात म्हातारपण. हे ना? महाराष्ट्रात मला एखाद्या माणसाचं नाव सांगा बरं का व्याजाचा धंदा करणारी माणसं नीट मिलीत. पण तुमचा वाटोळाच ना. तुम्ही म्हणाल महाराज काय म्हटलं असं? आपली तुमची बऱ्याच दिवसानं गाठ आहे. आपलं काम थोडं नगाट आहे. नगाट म्हणजे वाटलं तर पहिली शेवटची गाठ समजा, परत महत्वाचं पाहू नका. पण ते खरं काम आहे आपलं. 16व्या अध्यायामध्ये तुम्ही म्हणाला असं का म्हणला महाराज? उत्तर ऐका. 16व्या अध्यायामध्ये 473 ओव्या आहेत. किती? 473 ओव्यांमध्ये 2 संपत्ती आहेत, दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती. दैवी संपत्तीचे 26 गुण आहेत आणि आसुरी संपत्तीचे 6 गुण आहेत. आणि तुम्ही सगळा अध्याय जर वाचला तर दैवी संपत्तीच्या ओव्या कमी आहेत आणि आसुरी संपत्तीच्या ओव्या जास्त आहे. घरी गेल्या उचका. म्हणून व्याजाचा धंदा करणारी माणसं कधी नीट मरत नाही. नाही, ते मालकम द्या. माल कुत्र्याला बैलाला श्रावण महिन्यात ताकद आली, त्यात काय एवढं विशेष नाही. तो उन्हाळ्यात दणदणीत पाहिजे, उन्हाळ्यात लुटीत पाण्यावर लागतं, त्यात काय एवढं. पाया पडून सांगतो तुम्हाला, पापी माणसांनी किती इस्टेटी कमवल्या, त्यांच्यावर जळू नका. त्यांचे शेवट किती वाईट आहे याचा अभ्यास करा. प्रत्येकामध्ये ते कमवायलाच आले, त्यांचा अवतारच त्याच्यासाठी आहे. ज्या ज्या लोकांनी टक्के काढले, मुरमात टक्के, खडकात टक्के, वाळूत टक्के, रोडमध्ये टक्के, संडासात टक्के, भांड्यात टक्के, सगळी माणसं म्हातारपणी ईडी होऊन गावात हिंडतात. ईडी होऊन ज्या ज्या लोकांनी जनता लुटून इस्टेट कमवली, सगळी माणसं आतापर्यंत एकही घरी मिळाला नाही, हॉस्पिटललाच मेले. आणि त्यांच्याजवळ 3 जणच होते, डॉक्टर, कंपाऊंडर आणि नर्स. आणि 3घांनाही माहित नाही हा कधी मेलाय. तरी क्लिप पडली, त्यांना तीव्र झटका आला. येणार झटका तीव्रच येणार. ते मृत्यूशी 2 महिने झुंज देत होते. झुंज द्यायला तो का बिबट्या होता का? ते झुंज नव्हते देत, ते गरिबाचा तळतळाट भोगीत होते. तुम्हाला वाक्य समजा, सगळ्याला माप आहे, कर्माला माप नाही. कर्माला माप नाही, सगळ्याला माप आहे, सगळ्याला. पण ओवीच अशी आहे, आगा कर्मी जे सुटका. तुम्ही पाप करा, पाप करायच्या पतसंस्था आहे ना, बुडा सगळं ठाणा, कारखाने ना न टीका. तुम्ही आलाच खाण्यासाठी, पण कावळा सुद्धा दिशी वतल्याशिवाय शिवायचा नाही, हे ध्यानात ठेवा. हे मी बोलत नाही. ओवी सांग का, गाईचं वासरू मेलं, ओवे माझ्याकडे सकाळपर्यंत घ्या. गाईचं वासरू मेलं आणि गाय काय दूध देत नाही. वासरं शेतकऱ्याचा आयडिया, त्यानं वासरू फाडलं, भुसा भरला आणि गाई पुढे उभं केलं, गायीनं दूध दिलं. पण हा प्रयोग फक्त जर्शीलाच चालतो. गावरांना एका लातात गडी घरात आणि तांब्या अंगणात. ओवी ऐकायची का? सत्याचा भोकसा काढिला, आत तृणवटा भरिला. ज्ञानोबा म्हणजे आतलं सत्य काढलंय आणि आत काय भरलंय? पण हीच ओवी महाराज मंडळी 16व्या अध्यायात आहे. हीच ओवी, वासनाचा भोकसा ठेवून या गाई पुढे, उगाना जे घेती ते बुद्धिमंत म्हणा. 16व्या अध्यायात हीच ओवी आहे.
15व्या अध्यायात 10व्या अध्यायात 3ऱ्या अध्यायात अशी आहे आणि 15व्या 16व्या अध्यायात अशी आहे. तुम्ही म्हणा 16व्या अध्यायाचा अर्थ काय? वासरू खोट आहे पण पाना खरा आहे आणि दुधही खरं आहे. अरे जग खोट आहे पण संतन ग्रंथ खरे आहेत. पुन्हा ओवी फिरवायची आहे. 3 ओव्या क्लिअर झाल्या. मी अजून कीर्तनाला सुरुवात केली नाही. संपत्ती आणि दया एकत्र आली का ते देव झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून विश्वातली पहिली क्रांती आहे वैकुंठ गमन, दुसरी क्रांती आहे संजीवन समाधी, तिसरी क्रांती आहे गाथा तरण, चौथी क्रांती आहे तुझं डोकंच बंद झालं पा नाही कळली. आणि 5वी क्रांती ह्या जगात झाली. पंथ आले, गट आले, संघटना आल्या आणि गेल्या, पण सृष्टी आहे तोपर्यंत वारकरी संप्रदाय जसाचा तसा आहे. पक्ष लागल तेवढे निघाले, हे त्याच्यात घुसले, ते त्याच्यात घुसले, संपलं. आता उलट सांगू का, वारकरी संप्रदाय आहे तोपर्यंत चंद्र सूर्य आहे. कीर्तन ऐकायला 3 सूचना आहेत. अजून मी कीर्तनाला सुरुवात केली नाही, फक्त ओव्या तुम्हाला फिट करून दिल्या. कीर्तनाला पहिली सूचना आहे दरिद्र्यवाणी कीर्तनाला बसायचं नाही, तोंड यायचंच नाही. लांब बसायचं, पहिल्या पंक्तीला जेवायचं, चांगला चप्पल जोड पाहायचा, आम्ही जीव काढायचा आणि तुम्ही सुताक पडल्यावानी कीर्तनाला बसायचं, यायचं नाही. कीर्तनाला 2 ओव्या गेल्या तर बोलू काय करायचे. आणि 3री सूचना आहे शंका असली अभंगात जागेवर विचारायची, ओपन चॅलेंज. पण मी गेल्यावर बोंबलायचं नाही. मला पटलं नाही, तुझं तुझ्या बायकोचं पटानं माझं काय संबंध. आणि तुला पटाव म्हणून तुला पटाव म्हणून आम्ही कीर्तन करतो हे तुला कोण सांगितलं? आम्ही कीर्तनकार नाहीत, आम्ही पांडुरंगात. तसं कीर्तन अभंगाला सुरुवात. आता फक्त बोलावं लागेल. मेल्यावर मोक्ष मिळतो किंवा नाही हा वादाचा प्रश्न आहे. गेलं बॉम्बाला. मेल्यावर मोक्ष मिळतो किंवा नाही हा वादाचा प्रश्न आहे. वर कोण गेलाय ही शंका आहे, वर कोण भेटलाय तोही वादच आहे. खाल्ला वर गेलाय का सगळ्यात मोठा वाद आहे. अशी बायका पोरं बॉम्बाडली. मी चांगला पडेल होतो अंगणात, त्यांनी मला आंघोळीला गरम पाणी ठेवलं. मेलो अगोदर मला 1.5 महिना आंघोळ नव्हती. गुचिड्या झालत्या माझ्या अंगाला, गुचिड्या. पण मला आंघोळ घालून कपाळाला ठोकळा चिटकून नवे कपडे घालून माझ्या पोऱ्यानं मडकं हातात धरलं आणि मला रस्ता दाखवला. माया माग माग ये. माझ्या बायकोनं बांगड्या फोडून बोंबलू बोंबलू पदर हातात धरला. बरं झालं मी मोकळी झाली. भाऊबंधांनी त्यांना आनंदच झाला. ही अवलाद गेली. भाऊबंधांनी मला सरणावर ठेवलं आणि कधीच मी त्यांचं ऐकलं नाही म्हणून माझ्या उराव लाकडं ठुली. आणि तसा माझ्या बायकोनं 1.5 भाकरन पिठलं दणकून आणलं. आता सुधरत एक तुम्हाला काही. मग आता मला सांगा, मी गेलो का माझ्या घरच्यांनी नेलं? सुधरत एक तुम्हाला काही. मी चांगला पडेल होतो, कोणचंही घेणं देणं होतं ना नाही. मग मी गेलो नाही. आता हे मोक्ष स्वर्ग नरक. आता बारीक ऐका जरा. मी मरायला लागलो मरायला. माया पोराच्या मांडीवर डोकं ठेवलं. म्या चाललो ना. आता माया पोरानं मला दूध पाजायला सुरुवात केली महाराज टायमाला पाणी टाकून. काय नालायकपण आहे. अरे मरणाऱ्या माणसाला एखादा गलास चांगलं दूध पिऊ द्या. तुम्ही तुझ्या बापाच्या घरून आणली का म्हैस? पिऊ दे ना एखादा. एवढं दे तू इथे नाही का. आणि त्याच्यातही पाणी टाकेन तो चमचा असा आहे. मिशीत पाणी गेलं पण तोंडात गेलं. म्हाताऱ्याचं मिशात वळलं झालं. काय आला बोंबलं ती बघ. आणि ती म्हणती मायाचं दूध पिली. काय हात येतो बावळ्याचा बाजार. मरणाऱ्या माणसाला फुल दूध पिऊ द्या.
आता मी मरायला लागलो. माझ्या पोरानं मला दूध पाजायला सुरुवात केली. आता बारीक उत्तर द्या गांधावाले. मी माझ्या पोराला ओवी सांगन का मारताना? मी काय सांगन? सगळ्या उधाऱ्या गोळा कर. खाल्ल्या माळ्यातली मोटर बंद राहिली तरी चालेल, पण चुलत भावाला पाणी द्यायचं नाही. आणि कचेरीतलं भांडण 10 गुंठे इकली तरी माघार घ्यायची नाही. मेलो मी स्वर्गाला जाईन. आता सरळ ऐकायचं का? मेल्यावर मोक्ष मिळतो किंवा नाही हा वादाचा प्रश्न आहे, पण हरिपाठ आणि काकडा खेळ मोक्षाचा आनंद मिळतो हा 2025चा शिल्लक. मेल्या मेल्यावर काय होईल तो प्रश्न वेगळा आहे, पण हरिपाठ आणि काकडा हा जिवंत ब्रह्मानंदे लहरी इथं आनंद आहे. काकड्यातला आनंद इथं आहे आणि हरिपाठातला आनंद इथं आहे. ते वर मारू देवर काय पाहिजे, वर कोणी गेलंय नाही, कोणची गाठही नाही. फक्त एकच बाबा आमचा भाग्यवान झाला की ते 4 वेळा खाली आले. हा, आता उत्तर ऐका आणि तुम्ही उत्तर द्यायचं. आता सगळी माणसं गेली. मेल्यावर मोक्ष मिळतो किंवा नाही हा वादाचा प्रश्न आहे, पण हरिपाठ आणि काकडा जर केला तर हा जिवंत मोक्ष आहे. याच्यावर तुमचं काय मत? मी काहीच बोल बरोबर आहे. आणि आज कीर्तनाला घेते अभंग काकड्याच्या मालिकेतला, भूपाळीच्या मालिकेतला वरून 2 नंबरचा अभंग आहे. अभंगाला करायची सुरुवात. पाया पडतो तुमच्या सगळ्यांच्या, महिला पुरुष. हरिपाठ हा ग्रंथ नाहीये. हा आता हे सप्त्यांमधले जे हरिपाठ चालले ना, हे हरिपाठच नाही मला. हे आमटीच्या वासावा हरिपाठ आहे. आमटी तयार झाली का भजनांना उत आला. आणि काकडे जे आहेत सप्त्यातले, बिगर भांडणाचा काकडा नाही. काकड्यात जर भांडण झालं नाही तर देवाला समाधान वाटत नाही. काकड्यात कोणीतरी म्हातारा कोणच्यावर तरी कुदलाच पाहिजे. बैरा कुदला जोग्यावा, मुका राहिला पाहत. पाया पडून सांगतो, हरिपाठ हा ग्रंथ नाहीये महाराज. हरिपाठ हा ग्रंथ नाहीये. हरिपाठ हा संप्रदायाचा आत्मा आहे. हरिपाठ हा ग्रंथ नाहीये. हरिपाठ हा संप्रदायाचा आत्मा आहे. आणि बोरवीर ध्यानात ठेवा भजने, हरिपाठातले 27 अभंग कधी नाचून म्हणायचे नाहीत. 27 अभंग कधी उड्या मारून म्हणायचे नाहीत. 27 अभंगाला कधी गाण्याच्या चाली लावायच्या नाहीत. का माहितीये तुम्हाला? का माहितीये? हरिपाठ ग्रंथ नाहीये महाराज. हरिपाठ संप्रदायाचा प्राण आहे, आत्मा आहे. आणि हरिपाठ लिहिणार बाळ इतकं कोवळंय की त्याचं वयात फक्त 15 वर्ष आहे, पण 15 वर्षाचं बाळ विश्वाची आई आहे. 15 वर्षाचं बाळ आहे ते. पुढे ऐका. जगात ज्यांना कोणाचा आधार नव्हता त्यांना ज्ञानदेव म्हणतात. आता उलट सांगतो, जगात ज्यांना कोणाचा आधार नव्हता त्यांना ज्ञानदेव म्हणतात. आज अख्ख्या जगाचा आधार आहे, त्यांना ज्ञानदेव म्हणतात. हे खरं सांगू माहिला म्हणलं, बाळाला बाळ जरी झालं ना, बाळाला बाळ जरी झालं ना तरी ते आईला बाळच असतं. बाळाला बाळ जरी झालं तरी ते आईला बाळच असतं. पहिलं बद्दल तुमचं पोरग गॅदरिंग मध्ये, तुमचं पोरग गॅदरिंग मध्ये नाचलं, किती आनंद झाला तुम्हाला. गॅदरिंग मध्ये पोरानं गाणं घेतलं ना गॅदरिंग मध्ये, तर पोरापेक्षा पोराची आई जास्त मेकअप करून जाते. फार ब्युटी पार्लर करून मस्तपैकी फेसिंग बिसिंग करून, ब्युटी पार्लरला 3 गोष्टी कराव्या लागतात. फेसिंग, मिक्सिंग आणि सिरॅमिक्स अशा 3 पायऱ्या आहेत त्याला. फेसिंग म्हणजे खड्डे भरणे आणि डांबर होत नाही. मिक्सिंग म्हणजे याला शेप देणे. आणि सिरॅमिक्स मध्ये असं असतं, इथल्या पट्टीत चमकी भरायची, इथं कलर द्यायचा, या खाचत कलर द्यायचा, आणि केसाला अशी एक बट काढायची, ती मोकळी ठेवायची. आणि जाता. खरंच सांगा, पोरग गॅदरिंगला नाचायला आलं, लबाड बोलू नका बरं का, झाडा खाली तुम्ही. तुमची थोडी तरी डोळ्याची कडवोली होते ना, दुःखाने का आनंदाने? आनंदाने. तुमचं पोरग कुठं नाचलं? गॅदरिंग मध्ये.
तर तुमच्या डोळ्याची कड ओली झाली ना, झाली ना तुमच्या डोळ्याची कड ओली. मग या बाळाला कोणीच नव्हतं. ज्या बाळाला कोणीच नव्हतं ते बाळ विश्वाची आई झालं. विश्वाची आई झालं. सांगा मला, ज्ञानोबरायला कुणाचा आधार होता? तुकोबरायला कुणाचा आधार होता? जरा अभ्यास करा, अभ्यास करा. कोण मुक्ताईचा भांग पाडीत असेल, कोण मुक्ताईला अंघोळ घालीत असेल, आणि कोण जीव घालीत असेल. आज 22-22 वर्षाचे पोर आहेत, अजून त्यांच्या आईनं त्यांना पसायदान शिकवलं नाही. 70-70 वर्षाचे म्हातारे आहेत, बिन पसायदानाचे जिवंत आहेत. आणि त्याचा पोरे म्हणतो माझ्या बापाची एक कत्तरवी करायची. ठेवायचं कामच काय? काय 2-3 पोरांचा बाप झाला म्हणजे पराक्रम झाला. गाडी घेतली, बायको केली, पोरं पैदा केले, बंगले बांधले, धाबे टाकले, बार टाकले, पंप टाकले. तुम्ही श्रीमंत झाला श्रीमंत तुम्ही. या विश्वात संतान इतकं श्रीमंत कोणी झाला नाही. आणि आमची कीर्तनकार मंडळी तुकोबराय गरीब होते म्हणते. इतकी दरिद्री लोक आहेत आपली सुद्धा. तुकाराम महाराज गरीब नाही, कानफाड आणलं पाहिजे. त्रिभुवनाचे धनी तुकोबराय होते. तुकाराम महाराज काही किरकोळ गोष्ट होती का? याने उरफाट्या पोथ्या वाचायचा, वाण्यानं 7 राजांना मामनं मारली. एवढी मामनं कुठून आणली? इथं दोनच खापा ना, कुठून काय करतो? एक वाक्य सांगतो तुम्हाला. या विश्वात, मी जगात म्हणतच नाही, या विश्वात हे 2 बाबा असे, माऊली आणि तुकोबराया. यांना कुणाचाच आधार नाही, पण एक जगद्गुरु आहे आणि एक विश्वाची आई आहे. आम्ही उरफाटा अभ्यास केला. काय पसायदान, काय हरिपाठ, काय हरिपाठ लिहिणार बाळ केवढं आहे, केवढं. अरे भाकरी करीत असताना तुमचं पोरग जर रडलं तर तुम्ही भाकरी बंद करता आणि त्या पोराचं तोंडाने पदराने तोंड पुसता. आज आमची मुक्ताई रडत असेल तेव्हा कोण घेत असेल? कोण घेत असेल? कोण भांग पाडीत असेल? कोण आंघोळ घालीत असेल? आणि कोण रात्री आईची थाप डोक माठीवर टाकीत असेल? कोण? इथं गुरुजी पोराला बोलला तर आई शाळा बदलवते. बाबा कीर्तनात पोराला बोलला तर बाई त्या बाबाला 22 बोट मोडून 20 बोट मोडून हाताची पायाची बाबाला शिव्या देते. आज ज्यांना कोणीच नाही ते विश्वाची आई आहे. हे खरं सांगू तुम्हाला, या विश्वात जेवढे ग्रंथ झालेत त्या सगळ्या ग्रंथाचा सार हरिपाठ आहे. हे रामायण, महाभारत, काशीखंड, भागवत ते आपल्या बजेटमध्ये बसत नाही. मी ते पाहते नाही, आपलं डोकं वेगळं आहे. हरिपाठ हा अख्ख्या जगातल्या ग्रंथाचा सार आहे. तुमचं काय मत आहे मला सांगा. तुम्ही काहीच बोलू नका. 56 अभंग भक्ती विषयात आहेत. किती? 56 अभंग भक्ती विषयात आहे. आणि 56 अभंग आपलं अध्याय 56 कुळशिनीच काही पवित्र ते कुळ बहुतावीळ भक्ती जगाचा 3 अभंगामध्ये अख्खा भक्ती विषय आहे. डोकं बंद झालं. मग तुम्ही ज्याने हरिपाठ पाठ केला, काकडा पाठ केला, त्याला हे ग्रंथ वाचायची गरज पडते कुठं? सगळं भागवत अख्खं हरिपाठातल्या एका कडव्यात आहे. राजा परीक्षितीला शाप किती दिवसाचा होता? भागवत ऐकलं तेव्हा राजाला काय मिळाला? मोक्ष. एका जन्मात का मागच्या? अरे सुधरत मी काय म्हणतोय? एका जन्मात. हरिपाठ जर नित्य नियमानं केला, मागलिया जन्मा मुक्त
बाकी करा बोंबला हा हा चला. ते म्हणले तिकडे जाऊन पारायण करा. करा उत्तर नीट ऐका. परत मागण येतो. हरिपाठ पाठ नाही त्या माणसाने जास्त दिवस इथं राहू नये. म्हणजे राहूच नाही. उसाला 5 फूट तुरा आला काही उपयोग आहे का त्याचा. 1.5 एकर बाजरी आहे. मनगटावानी कणीस आहे. फक्त दाणे नाही. काय त्या बाजरीला आग लावायची. तसे मला एक प्रश्न आहे तुम्हाला. 2 मिनिटाचा आहे. महिला पुरुषांना 2 मिनिटं वेळ देतो तुम्हाला. तुम्ही आणि मी रात्रंदिवस कष्ट करून जेवढी इस्टेट कमवली तुम्ही कमावता कोणासाठी. 2 मिनिटं बसून घेतो मी. मला फक्त उत्तर द्या. हे एवढ्या लबाड्या करायच्या टक्का काढ याच्या लबाड्या कर त्याच्या लबाड्या कर. तुम्ही कुणासाठी कमवू राहिले बा. पोरांसाठी पोरांसाठी ना. बसलेल्या कोणत्या बापाचा पोरगा बाप मेल्यावर इस्टेट सांभाळायच्या लायकीचा आहे. त्या बापाने फक्त बोटवर करायचं. तुझा भव्य नागरी सत्कार इथं कर. बरं जाऊ द्या. दुसऱ्या प्रश्नाला 5 मिनिटं देतो. 5 मिनिटं देतो. मोबाईल बंद करा. 5 मिनिटं देतो दुसऱ्या प्रश्नाला. महिला पुरुष तुम्ही आणि मी रात्रंदिवस जेवढी इस्टेट कमवली हिचा उपभोग तुम्ही कधी घेणार. पाच मिनिटानं उत्तर द्या. मी बसून घेतो. 50 तर झालेत. 50 तर झालेत. शुगर अरे बोला ना. आहे बीपी आहे. एक झटका येऊन गेलाय. स्प्रिंग घालेन आहे. मुळ्याचा ठणका चालूच आहे. मुतखडा वळवळ करतोय. झोपताना गोळ्यांचा डबाची पालत व्हायची गुळी उताना व्हायची तोंड वास व्हायची गुळी तोंड मिटवायची गुळी. काही ना जेवताना 3 गोळ्या खाली बसताना एक. काही ना बाथरूमला जातानाच गोळी खावा लागते. इकडं खाल्लं तर जिकडे निघात. इकडं खाल्लं नाही इकडं. मग तुम्ही हे भोगणार का हो. आणि कीर्तनाला घेतलेला अभंग हरिपाठातला नाही काकड्यातला आहे. हरिपाठावर आपण थांबू आणि काकड्यात घुसू. मी 6 महिने झाले जवळजवळ 6-7 महिने हरिपाठन काकडा सोडून दुसऱ्या अभंगावर कीर्तन करीत नाही. मला बंदच करून टाकले. अरे उगाच बीज असले कुठं काला असलं तर गवळण घ्यावं लागते. नाही तर दिवसभर 3 करतो. 2 हरिपाठन 1 काकडा. मी काही सिजनेबल बुवा नाही. मग सप्ताह बसला असं काय नाही. हे नटना नट दिला झाला अंगाचा. केस कमी आहेत अंगाची. एवढी गावं पाहिजेत. मी माझ्या इतकी तर कीर्तन महाराष्ट्रात कोणी केली नाही. एका जन्मात 5 जन्मात कोणाला होणार नाही. मी 3 तर असे मोकळे काढतो. 1 तर आपल्याला जमतच नाही कधी. आज काकड्याचा अभंग आहे. आता काकड्याच्या अभंगाला सुरुवात. फक्त फटाफटा बोलायचं. आता महिला मंडळ देवाला 2 मुली आहेत. किती तुम्ही आजारी आहे का. नाही देवाला किती मुली आहेत. 2. एका मुलीचं नाव विरहिणी आहे आणि एका मुलीचं नाव भुपाळी आहे. डोकं घालू बरं का. पहिली मुलगी गेलं बाबा विरहिणी आणि दुसरी मुलगी भुपाळी. आता महिला मंडळ नवरा खराब आहे सासू तुम्ही नवरा खराब आहे सासू सासरे चांगले आहेत तुम्ही नांदू शकत नाही का. ज्याला सर्वस्व दिलंय तो जर लायक नसेल तर संसार करण्यात मजा काय. ज्याने शरीर दिलंय त्याचं भजन होत नसेल तर जगण्यात मजा काय मजा आहे. काय मजा आहे. एलो मला मुलगा झाला. काय मिरवणूक काढायची तुझी का. आतापर्यंत कोणाला जमलं नव्हतं. तुला एकट्यालाच जमलं. अख्ख्या गावात तू एकटाच न रे का. अरे पागला तुला एकच झालं एका वेळेस. ऐका म्हणजे नवरा खराब आहे सासू सासरे चांगले तुम्ही नांदू शकत नाही. त्या पोरीचं नाव विरहिणी आहे आणि आज आपल्याला विरहिणी पाहिजे नाही. अभंग भोपाळीचा आहे. आता दुसरी मुलगी आहे महिला म्हणून. नवरा खास आणि सासू सासरे खराब. आता तुम्ही नांदू शकता का. मोकळ्या मनानं. तुम्हाला माहितीये म्हातारं कधीतरी उदाटणार आहे आणि तो बैल आपल्या ताब्यात येणार
आणि तो बैल आपल्या शब्दाच्या पुढं जात नाही का? उत्तर ऐका, हे गाव आहे, हे गाव आहे. या गावचा तंटामुक्ती अध्यक्ष मन आहे, या गावचा पोलीस पाटील मन आहे, या गावचा सरपंच लोकनियुक्त मन आहे. आणि मन हे शरीराच्या ताब्यात आहे. आणि मन थोडं नादी आहे. नादी म्हणजे चालू आहे थोडं. त्याला एक प्रियशी आहे. प्रियशी ह्याच गावात आहे, गल्लीतल्या गल्लीत लफडं आहे. तो त्याच कॉलनीत राहतो आणि ती त्याच कॉलनीत राहते. एकाच गावात लफडं आहे. आणि त्याच्या प्रियशीचं नाव इच्छा आहे. डोकं खाजो बरं का, इच्छा आहे. आणि हा कोण आहे? तिचा प्रियकर. आता ही पडली त्याच्या प्रेमात, तो पडलाय त्याच्या प्रेमात. दोघांनी केलाय आपला तमाशा. मन म्हणतंय माळ घाल, इच्छा म्हणती कळ काढ. मन म्हणतंय अभ्यास कर, इच्छा म्हणती उद्या भूगोलाचा शेवटचा पेपर आहे, म्हणजे 12वी मोकळी 10वी मोकळी. मिटला विषय. आता ह्या दोघांचं झालंय भांडण. आणि ही पडली त्याच्या प्रेमात. कोण? इच्छा. गेलं मामाला इच्छा. आणि तिला माहीतच नाही हा गडी नपुसक आहे. कोण? मन. आता तिला बाळ होईल का? नाही. तिला बाळ होणार नाही का? टाळकरी उत्तर द्या. आता तिला बाळ होणार नाही का? तिला काम नाही? 10 मिनिटं घ्या. मी म्हणतो आखी रात घ्या. तिला बाळ होणार नाही का? तिला काम नाही? उत्तर ऐका, तिला काम आहे. ती तरुण आहे, देखणी आहे, वयात आली, पण कामाची तृप्ती करणारा नपुसक असल्यामुळं 7वा अध्याय म्हणतो इच्छा ही कुमारी झाली, कामात तारुण्य आली. तरुण वयात आली, तिला बसला धोका. आता पुरीनं उत्तर द्या. तुम्हाला सगळ्या पुरी कीर्तनातल्या, तुम्हाला जर एखाद्या मुलाने धोका दिलाच. मुलं धोका देत नाही, मुलं कधीच धोका देत नाही. नाही, ती जबाबदारी मी घेतो. पोरं कधीच धोका देत नाही. का देत नाही? मिळतच नाही तर देतील. आता पोरीनो, जर तुम्हाला जर एखाद्या मुलाने धोका दिला, देत नाही पोरं धोका, जर दिलाच तर तुम्ही ही गोष्ट सांगाल कोणाला? आईला सांगू शकत नाही, बापाला सांगू शकत नाही, भावाला तर वारा लागू देत नाही. मग कोणाला सांगा? मैत्रिणीला. करेक्ट. असा सखोल अभ्यास पाहिजे. आता ही गेली तिच्या मैत्रिणीला सांगायला. कोण? गेलं मोहम्मद. इच्छा. आणि तिच्या मैत्रिणीचं नाव आहे माया. आणि हा सगळा तमाशा मायेचा आहे. कोणचा बाप नाही. भजनी टाळकरी पखवादे महाराज ध्यानात ठेवा. लोक तुम्हाला वापरून घेणार आणि सीझन संपल्यावर सोडून देणार. लोकांना तुमचं काही घेणं नाही. हे इंद्रिकरचे वाक्य आहे. अंगातली ताकद आणि खिशातला पैसा संपला का तुम्ही जगातून संपले. आता हे माझं मशीन चांगलं आहे म्हणून लोक तारीख घेतात. उद्या 2-4 दात पडले, लोक म्हणतील हवा जायला लागलं, उफाट बोलायला लागलं, तारीख नको. हा, आता मग 31 वर्ष लोकांच्या शिव्या खाण्यात गेले. 31 वर्ष. थोड्या करता कशाला बंद करायचं म्हणून लावून धरलाय. असा माणूस नाही राहिला का त्यानं मला शिव्या दिल्या नाही. आणि माझा एकच गुण आहे, मी फक्त खरं बोलतो बस, बाकी काय नाही. मग बाकीचे लोक त्याची तारीख ना घेऊ का? तो काही बोलतो, काही बोलतो म्हणजे खरे आणतो मी फक्त कोणाशी लाल करीत नाही. हा माझा सगळ्यात मोठा तोटा आहे. आणि लोकांना कीर्तनकार असे लागतात का त्यांनी कमी सगळ्यांची लालच केली पाहिजे आणि ते आपल्या पिंडात बसत नाही. मग लोक म्हणतात तो महाराजच नाही, येडा आहे तो. मी आणि कीर्तन कशी झाली ताकीट गुतलं त्याच्यावर बोलायचं. 1 तास आई बापन पावडा गाणं समजलं आणि ऐकाय नाही. ह्या तज्ञ येड्याचा बाजार याने लगेच म्हणायचं बाई हा काय आयुष्य माहिती सांगितली बाई. माया तर खळखळा डोळ्यात पाणी आलं बाई. बाबाच्या कीर्तनात ढसा रडली बाई. आणि खरं सांगते बाई तुला, जे माया घरात घडात तेच बाबानं सांगितलं. बाबानं दुसऱ्याची आई सांगितली, त्याची आई नाही सांगितली. त्याची आई त्यानं 3 वेळा लाईट बंद करून हल्ली. तुला काय माहिती? चाललंय आंधळ दळीत. आम्हीच्या सारखे खरं बोला त्यात धोका खात्या. म्हणजे कोलगेटची जाहिरात करणाऱ्या म्हातारीलाच दात नाही. टीव्हीत एक म्हातारी येतील दातच नाही.
आणि ती म्हणती हे मला पोषण देते. मी म्हणतो देऊ दे, तू लावी ती कुठं हा प्रश्न. तर चाललंय आंधळ दळीत आहे, कुत्र पीठ खाते, बोलायचं नाही. आज आपल्याला मायेचा विचार करायचा नाही. दुसरी पोरगी भूपाळी. आणि भूपाळी नावाची पोरगी शरीर रूपी गावात जन्माला आली. या भूपाळी याचा अर्थ असा आहे, भूपाळी. भू म्हणजे पृथ्वी, पाळी म्हणजे पालन पोषण करणारा, पृथ्वीचं पालन पोषण करणाराचं भजन म्हणजे भूपाळी, असा त्याचा अर्थ आहे. ती आली याच्यात जन्माला. कुठं? या गावात. कोण कोण? भूपाळी. आणि ती वयात आली, लग्न करायचं ठरलं. कारण पूर्वी असा नियम होता, मुलीचं लग्न बाप जमवायचा, असा नियम होता पूर्वी. बाप ज्या मुलाबरोबर लग्न लावून देईल त्याच मुलाबरोबर मुलीनं नांदायचं, असा पूर्वी नियम होता. आता पोरगी ज्या शिंगराला प्रपोज करेल ते शिंगरू आपण जावाई म्हणून बोखंडी घ्यायचं. आपला जावाई व्हायची त्याची लायकी नाही, पण पुरीनं झक मारल्यामुळं आपल्याला काही बोलता येत नाही. कारण 80% मुली इंस्टाग्राम अकाउंटला आहेत, 80%. आणि 80% पोरी इंस्टाग्राम पाहतात. आणि इंस्टाग्रामला हे कार्टे सगळे फोटो टाकतात. ही कुत्री हो बसेल, बोकडे हो बसेल, शिळी हो बसेल. आता मी तुमच्या पुढे उभा आहे, मी सावळा आहे का काळा आहे? काळा म्हणणं बरं का, आपलं भांडण होईल. मी सावळा आहे का काळा आहे? सावळा आहे का काळा आहे? सावळा आहे, बरोबर आहे. आता मी इथं कसं आहे, मी सावळा, आणि माझ्या फोटोत पाहिलं तर गोरा, मग हाच घोटाळा आहे. कबरी मांडी पोरं फोटो देखणी दिसत्या, पुरी ओरिजिनल पागल. यांनी पाहिलं का लगेच हाय. बंगल्यातून पुरी पळून गेल्या तर कांदे लावायच्या टोळीच्या मुकादम झाल्या. येड्याचा बाजार आहे. प्यार क्या होताय तो रोप उपटताय, उपटो काय आमच्या बापाचं. आता ही पोरगी आली लग्नाला. कोण? भूपाळी. आणि बाप म्हणला आपण पुरीचं लग्न करू. लग्न करायचं ठरलं म्हणल्यावर बाप म्हणला पोरगी बाहेरच्या गावात द्यायचीच नाही, गावातल्या गावातच देऊ. मी ह्याच गावात नवरदेव पाहिला पोरीला. त्या नवरदेवाचं नाव आहे काम. दोघं खाजवा, नवरी भूपाळी, नवरा काम. आणि सगळे बारीक ऐका भजने बिजने. म्हातारी माणसं सुद्धा. शरीरात काम तयार झाला का तो डोळ्यावाट बाहेर पडतो, डोळ्यावाट. आणि डोळ्यात पाप तयार झालं का ते मनात ट्रान्सफर होतं. आणि डोळान मन एकत्र आला का विद्वान माणूस सुद्धा वाया जातो. हे मी बोलत नाही, दुसरा अध्याय म्हणतोय. विषयाकडं धाव घेणं हा इंद्रियाचा स्वभाव आहे. आणि ओवीच अशी आहे त्याला, येत इंद्रिय जे जे म्हणती तेच पुरुष करती, तरले न तरते विषय सिंधू. आणि अजून एक ओवी आहे त्याला, हे विषय जयाते ना कळती, सुख दुःख दोन्ही न पावती. दुसऱ्या अध्यायामध्ये 350 नंबरची ओवी आहे, घरी गेल्यावर उचका. अजून त्याला ओवी आहे दुसऱ्या अध्यायात. रूपाचे 2 गुण आहेत, याचे 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 2 गुण आहेत, सुगंध आणि दुर्गंध. याचे 2 गुण आहेत, निंदा आणि स्तुती. याचे आणि 2 गुण आहेत, मऊ आणि कठीण. रूपाचे 2 गुण, ब्यासूर आणि सुरेख. अशा दुसऱ्या अध्यायातल्या वाव्या. घरी गेल्या उचका. आणि मग तो काम एकदा खवळला, कामाला जात नाही, कामाला नाथ नाही, कामाला शील नाही, कामाला कुळ नाही, कामाला काळवेळ नाही, आणि कामाला लाज नाही. आणि हा काम फक्त या बाबाचं नाव घेतलं तरच घाबरतो तुकाराम. नाम घेता कापेय
नाम घेता कापे या हॅलो हॅलो कापे हॅलो तुकाराम तुकाराम नाम घेता कापे नाम घेता कापे नाम घेता कापे तुकाराम तुकाराम नाम घेता कापे नाम घेता कापे नाम घेता आणि तो काम कसा आहे धडक मारिली शंकरा धडक मारिली शंकरा धडक मारिली शंकरा धडक मारिली शंकरा राम समातेला केला ब्रह्म समाते केला रामाला तेला केला ब्रह्म समातेला काळी काळाची दारारा काळी काळाची दारारा काळी काळाची दारारा जन दाविला जन जन लाविला जन केवळ पंचानन केवळ पंचानन हे केवळ पंचानन कामाची कोतवाल याने नागविन बहुत हरिहराचे अब्रू घेतो भैलाही त्याला हरे हरे याडका 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 केवळ पंचानन केवळ पंचानन केवळ पंचानन मदन यडका केवळ पंचानन केवळ पंचानन केवळ पंचानन काय डीजे लावायची का येड काय ए आणि त्या येडक्यानं पहिली धडक मारली शंकराला दुसरी मारली रावणाला तिसरी मारली विश्वामित्राला आणि चौथी मारली तुम्हाला आणि मला आणि काम नावाचा झाला हिचा नवरा गेला मामा बुकाऱ्याच्या आता राहू द्या आता त्या काम नावाच्या नवऱ्याची आई म्हणजे हिची कोण होईल सासू ती सासू कोण आहे माहिती आहे तुम्हाला वासना वढाळ गाई गड्यानं वासना वढाळ वासना
आपलं काय म्हणणं वासना आता बंद झालं. हॅलो ए बंद झालं. शांतरा राहू दे वासना. आता ही वासना कशी आहे 8व्या अध्यायात ओवी आहे. प्रत्येक वाक्याला पुरावा असला म्हणजे डोक्याला ताण नाही. तेवी जितेने अवसरे जे आवडून जीवी उरे ते मरणाचे मेरे फार हो लागे आणि मरणी जया जे आठवे तो ते गती ते पावे म्हणून सदा स्मरावे माते चितवा असं 8व्या अध्यायातलं म्हणणं आहे. आता 8व्या अध्यायामधले जे वासनेचे लक्षण आहेत त्याच्यामध्ये असा प्रश्न आहे. 8व्या अध्यायामधल्या 24व्या श्लोकाचं असं म्हणणं आहे माणूस जर रात्री मेला आणि तो जर कृष्ण पक्षात मेला तर त्याला चंद्रलोक प्राप्त होतो आणि पुण्य संपल्यावर खाली येतो. पण 8व्या अध्यायातल्या 24व्या श्लोकाचं असं म्हणणं आहे माणसाचा मृत्यू जर दिवसा झाला तो जर शुक्ल पक्षात झाला तो जर उत्तरायणात झाला आणि मरताना इंद्रिय जर टवटवीत असली तर त्याला सायुज्यता मुक्ती प्राप्त होते. 8व्या अध्यायाचं असं म्हणणं आहे त्याला अर्चिरा मार्ग म्हणतात. 8व्या अध्यायामध्ये शब्द आहे त्याला अर्चिरा मार्ग. जो योगी सायुज्य दिन पाहून देह ठेवतो त्याला अर्चिरा मार्ग म्हणतात. आणि 8व्या अध्यायात त्याच्यापेक्षा अजून सोपा एक उपाय सांगितलाय. उत्तर दिशेला तोंड करून जर उत्तर दिशेला तोंड करून जर ओंकार नावाचा जप केला आणि शरीराचे 3,500 कोटी रोम जर ताईट जाऊन भजन करायला लागले आणि मीचा जर रास झाला आणि इंद्रियाचं जर दमन झालं आणि अशा वेळेस जर देह ठेवला तर तो योगी सायुज्य पदाला प्राप्त होतो असं 8व्या अध्यायाचं म्हणणं आहे. घरी गेल्या उचका. आता हे सोमवारी मरणं माळकरी मरतात हे आपल्या बजेटमध्ये बसत नाही. तुमचं तुम्ही पहा. काही म्हणतात तो माणूस माळकरी नीट मरतात असं कोणत्याच ग्रंथात नाही ना. आता मी माळकरी आहे पोपटवानी बोलतो मरायच्या टायमाला आमलेट मागू शकतो त्याच काय तुम्ही जर वासनाच तुमची आकळली नाही तर बाकी काय प्रश्न राहील. वासना आकळायला 3 गोष्टी कराव्या लागतात. 16वा अध्याय म्हणतो पुजवून देव पाहिजे पेरोन शेता जायचे आणि तो शोनी प्रसाद घ्यायचे अतिथीचा. ओवी पहा काय सुंदर आहे. आणि 13व्या अध्यायामध्ये 39 नंबरची ओवी आहे विधीची वाप चुकवी अन्यायाचे बी पेरी कुकर्माचा राबू करी असमांड पाप पिके. माणसं म्हणतात बऱ्याच वेळा की भजनी करणारी माणसं सुद्धा म्हातारपणी वाईट का मारतात. याचं कारण आहे काही माणसं म्हणतात तो 40 वर्ष दिंडीत जातो तरी त्याचे म्हातारपणी असे हाल का झाले. त्याचं कारण आहे भजन करीत असताना मधला जो चहाचा गॅप असतो त्या गॅपमध्ये लोकांचं धुणं धुतात. आणि ते धुण्याच नावाची झाली तिची सासू. आता नवरा झाला गेला बांबाला नवरी झाली बुपाळी नवरा झाला आणि त्या सासऱ्याचं नाव आहे दंभ. पार्टीला तगडी. आता तो दंभ कसा आहे पहा. दंभ कसा आहे पहा. मी नसलो तर कोण वाजवीन. तुला कोणी सांगितलं रे तू महाराज आहे. तू पांडुरंगाचा गडी आहे बावळाटावानी. आमच्याकडे नवीन कीर्तनकार झाले का नवीन. ते नवीन कीर्तनकार व्हायला काय पुस्तक लागत नाही. आता मेमरी कार्ड पाठ करायचं आणि संध्याकाळी सांगायचं आपुल्या हिता आपुल्या हिता नाही तर काय सांगू संतांचे उपकार. या अभंग पाठ आहे पवित्र सुमंडळी भूमंडळी काहीतरी तो एक आहे पवित्र सोवळी. हा तो एक भूमंडळी आणि शुद्ध बीज. आणि त्या कार्डावर काय काय छापी देत माहिती का. रामायणाचार्य भागवताचार्य शिवपुराणकार शिवचरित्रकार समाज प्रबोधनकार. मग सगळं तू एकटाच करीतो. मग आम्ही 31 वर्ष काय खेकडं धरितो. जगात खरं बोलायचं नाही. आमच्यासारखे खरे बोलाल जो खरा बोलेल तो सकाळी नसेल. खरा बोलला का त्याचा बांबू उपाटलास. कोणी सांगितलं रे तू सदस्य आहे. अरे तुला सदस्य व्हायला 13 लाख रुपये लागले. तू सदस्य नाहीये. तुझा गेम केला गावानं 13 लाखाला तुला. दंब या. आणि हा दंब नावाचा असा माझा पाय लागला. तुझा पायच तसा आहे. तुझा पाय तुझ्या बापाच्या घरून येताना 1.5 एकर इकून आलाय तर इकडे काय दिवाला.
माझ्यामुळे तुमचा संसार झाला. मी म्हणून राहिले नाही तर दुसरी राहिली नसती, त्याने तिसरी केली असती, गडी येतो त्याला. हे सगळ्या दंभाच्या गोष्टी आहे. आणि परमार्थाला घातक कोण आहे? दंभ. एक अभंग कमी पाठ असला तरी चालेल, काय तुम्हाला परीक्षा द्यायची नाही, पण चारित्र्य जर ढासळलं तर परमार्थ संपला. हा नाही नाही, इथं तुम्ही किती ठिकाणी गण लावता, याला कवडीची किंमत नाही. कोण खात नाही त्या गाणी. किती बरं गंधात बुडाला, तू काय करशील, काय करशील, काय करशील, काय तू काही ना पावशेर गण लागतो रोज, काय करायचं, दुपारी जुगार खेळायचं. ही कौरवांच्या युद्धातून पळून गेलेली राक्षसाची अवलाद, भर तांगड्या खाजीत उताना पडत नाही आवडण्याला. नाही नाही बाबा, असं चालणारच नाही. एक वाक्य सांगा, सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर तुम्ही काही करू शकता. आता एखाद्याला म्हणलं तुला 10 लाख देतो, कीर्तन संपल्यावर इंदुरीकर भोकस बुकशील. इंदुरीकर काय एका झापडीचा गाडी नाही. एक वाक्य सांगतो तुम्हाला, या जगात तुम्ही काही करू शकता. तुमच्याकडे फक्त 3 गोष्टी पाहिजे. मान्य आहे तुम्हाला? तुम्ही 10-5 पोरं पाळा, कोणाचाही खून करू शकता, तुम्ही काही करू शकता, पतसंस्था तळासकट आणू शकता, तुम्ही कोणाचाही गेम चालू करू शकता, 90वर एखाद्याला उडू शकता. तुला 90 पास तो त्याच्या गाडीला कठाण मेला, तुम्ही दोन्ही बॉल सटाकली, तुम्ही काही करू शकता. पण इंदुरीकरचं वाक्य ध्यानात ठेवा, या जगात 2 जण असे आहेत का तुम्ही त्यांचं काहीच करू शकत नाही. एक मृत्यू आणि 2 काळ. तुमचा पैसा, अडका, सत्ता सगळं खलास. म्हणून विश्वात तुकोबरायनं कुणाला धन्यता दिली नाही, काळाला धन्यता दिली. कधीतरी विचार करा, कधीतरी विचार करा. धन्य काळ संत भेटे. अहो, भाऊ गेला, आई गेली, बायको गेली, गुजरीवाणी मुलं बाजूला झाली, जमीन गेली, संसाराची राग झाली, बायको गेली, बंबाजीनं मारलं, रामेश्वराने गाथा पाण्यात टाकला, पण कुणाला धन्य म्हणले नाही. ते तुम्ही अभ्यास केला का? भाऊ गेला, हो गेला भाऊ, नाही बोलले काही. बायको गेली, नाही बोलले काही. मारलं बंबाजीनं, मारलं, नाही बोलले काही. नाही, एकच पाप केलं मी की 13 दिवस तुम्हाला खडकावर उभं केलं. आता माझी एकच इच्छा आहे, दिसू नये जना ऐसे करी नारायणा. मग मला सांगा, एवढ्या क्षण लोकांचा तुकोबरायाने सण केला, पण तुकोबराय कुणाला धन्य म्हटले नाहीत. पण ज्या दिवशी मला बाबाजी चैतन्य भेटले आणि माझ्या भाग्याचा उदय झाला, धन्य काळ संत भेटी, आता काळ खात नाही म्हणून नाम घेता का? तुम्ही काळाला पैसे लय आहेत तुमच्याकडं, लई पैसे आहेत रे. मग तुझ्या पोरीचं लग्न आहे, म्हातारा मरायला लागलाय, मग 2-4 एखादा कोटीचा चेक या मला रे. कमाय मुलीचं लग्न होईल तर आमचे वडील ठेवा, राहिलेली रक्कम संध्याकाळी टेबल नंबर 3 अमक्या धाब्यावर पोच होईल. खरं ना? ऐ खरा यमाजीराव 3 नंबरच्या टेबलवर आहे, तिथं चकण्याची बाटली ठेवली असेल, तिथं मी बसला. तुम्ही पैशानं सगळं करू शकता. काळ आणि यम. आणि पाया पडून सांगतो, प्रत्येकाचा काळ असतोय, जरा जपून वापरा. 2020 साली डॉक्टरांचा काळ होता, 6 महिन्यापूर्वी कार्यकर्त्यांचा काळ होता. आता 29 पर्यंत काळ नाही. मध्ये 2 महिने येईल, आता एप्रिल मे मध्ये दिवाळीला जर आलाच. काळ नाही, काळ असतो तो काळ. सुनेचा काळ आहे, सासूचा काळ आहे. आणि पाया पडून सांगतो, आज तुकोबरायच्या बिजेला माझ्या सगळं 90% लोक काळाच्या विरोधात वागतात, म्हणून दुःख आहे. काय आहे तुमच्याकडे? काय आहे तुमच्याकडे? कोणत्या बाईच्या घरात 5 किलो खोबरं येतं महिन्याला? बोटवर कर बर. तुला खोबरं कळतं का एवढं सांग मला. तुझ्या घरात खोबरं कधी येतं? जेव्हा पप्याचा बाप काळी पिशी घेऊन येईल. खायला कुठे लोकांना खोबरं नाही. 3 महिन्यामध्ये डॉक्टर नवी जागा घेऊन स्लॅब टाकी तो म्हणजे तो गावता की तुला खायलाच कुठे लोकांना. फक्त पांढरे कपडे घालायचे, टाईट फिट, मिशा काढायच्या, भारीतले ब्रँड प्यायची, बायकोचे 2-4 घोडे लावायचे, धाब्यावर वाटे हाणायचे, चालले घरी. तुमच्या शरीरावर अन्याय केल्यामुळे झाली. याची कॅपॅसिटी नसताना तुम्ही त्याला का देता? का देता? याला भजन लागत आहे, तुम्ही त्याला देत नाही. याला संत संगत लागत आहे, तुम्ही त्याला देत नाही. आणि याला 90 लागत नाही, तुम्ही डोळे झाकून त्याला दिल्याशिवाय.
आणि तुम्ही त्यातल्या एखाद्यानं जर प्रयोग केला कुडी सहित जायचा, कुडी हाय कुठं तुम्हाला? आता आपण तुकोबरायला निरोप पाठवा, झाडा खालचा एक घेऊन जाय कुडी सगळं. आता तुम्ही 4 वेळा आले मग एकदा यायला काय हरकत आहे? चाकणला आले, मुलीसाठी आली, निळोबरायसाठी कुडी. कुडी कुठे? सप्त्यापुरतं गण लावून कुठं फरमात होतो का? हा, येलवडीला आले मग कुठे तुम्ही? आपल्याकडे बेवजावला 22 रोटे आणले, 22 रोटे आणल्या, 22 अख्ख्या रात फॅन लावला तरी वाद जाईना. तू कुडी न्यायची कुठं? हे मी बोलत नाही, गाथा बोलतोय. युक्त आहार विहार. आणि ओवी पहा त्याला किती सुंदर आहे. 6व्या अध्यायात ओवी बरं का, जागणे जरी झाले, माऊलीची भाषा आहे, जागावं सुद्धा. मिथली भाषा मिथली बोलीची. ज्ञानोबराच्या भाषा 6व्या अध्यायात अशा सुंदर आहे. वेळेत झोपावं, वेळेत उठावं, वेळेत भजन करावं. दिवस उगल्यानंतर जी माणसं उठतात त्या माणसाने त्या दिवशी उठू नये. म्हणून जुने लोक बैल बाजारात न्यायचा असला शनिवारी चाखणला तर दिवस उगायच्या आज बैल गावाच्या बाहेर काढत होती. नको एखाद्या पांढऱ्याच तोंड दिसायला, आणि ते पांढरं नेमकं डबडं घेऊन यायचं. राम राम आला काय? तो म्हातारा त्यांची तोंड पाहू नाही. जी माणसं दिवस उगता उठतात, रात्री झोपतात, वेळेत गेले, भजने बिजने, हे पखवादे बिखवादे, कीर्तन संपल्या झोपलं पाहिजे. हे 3 वाजेपर्यंत मोबाईलच पाहतात. केवढा येडेपणा आहे. नाही नाही, मला मोबाईल नाही, मी मोबाईल वापरत नाही म्हणजे मी अजून एकात कधी मोबाईलच घेतला नाही. मला व्हॉट्सअप नाही, मला फेसबुक नाही, मला कोण मिळालं तपास नाही, कोण आला तपास नाही, कोणाशी काही जगाशी आपला काही संबंध नाही. गाडी, पुस्तकन, कीर्तन. कोण मिळालंय तर घरून निघाल्यावर घरच्यांना परत फोन नाही, जाईन तर वाच. नाही नाही, काय आपल्या जगाचा काही संबंध नाही. काय संबंध आहे? ज्याला गरज आहे तो आपलं घेईन. हॅलो कुठे नदी फोन नाही. उलटे माया क्लिपा टाकून युट्यूबवर लोक कोट्याधीश आले आणि माझा गेम केला. बरोबर. म्या खरं बोलल्याची लई फळं भोगली महाराज. उगाच मी निर्लज्ज आहे म्हणून जिवंत आहे. नाही तर आजही तुम्ही पहा, रोज नवं लफड आहे मायाभोवती महाराज. आता हे चोपदार ब्रह्मानंदात नाचले का जाणून बुजून नाचले? ब्रह्मानंदात नाचले. एखादा लगेच चड्डीच्या खालून मोबाईल काढणार. इंदुरीकरांच्या कीर्तनात आणि तमाशात काय आता हे कसे नाचले बिचारे, तल्लीन झाले, नाचले. ती माऊली नाचली, ब्रह्मानंद नाही. ही सासू आहे आणि दंब आहे. इथं आलतो आपण. तुम्ही का अजून सासरा चाललाय, अजून नंदा दीर बरंच कुटुंब आहे. तो दंब नावाचा सासरा भगवंताचं चिंतन केलं तर जाईल. आजची परिस्थिती सत्ता कमिटीवाले ध्यानात ठेवा. वाटलं तर मला कधीच परत बोलू नका. 40% शाळेतले पोरं मोबाईलनं गेलेत. एवढ्या पवित्र ठिकाणी आज कीर्तन आहे, पण 10 वर्षानं ह्या जागेवर तुम्हाला सांगतो, जर असाच काळ राहिला तर इथं दिवा लावायला माणूस राहणार नाही. तुमचं काय मत आहे बोला? अजिबात नवीन मंडळी देवळाकडे यायला जमून देत नाही. दिंड्या तपासा, सगळा वयस्कर माल आहे. सप्ते तपासा, सगळा रिटायर माल आहे. नवीन मंडळी देवळाकडे येत नाही आणि जुनी मंडळी कोणाला जमवून देत नाही. गणपती मंडळाच्या अध्यक्षालाच गणपतीची आरती येत नाही. एवढी वाईट स्थिती आहे. आणि बोल ना काय इंदुरीकर, तेच तारीख नक्की होतो नालायक म्हणजे मी. आज अशी स्थिती झाली. बोला तुमचं काय मत?